गावातल्या जुन्या वाड्याच्या मागे एक विसरलेली जत्रा भरायची. त्या जत्रेत एक विचित्र काचकाम करणारा होता. त्याच्याकडे अनेक वस्तू होत्या, काचेच्या बाहुल्या, घड्याळं, झाडं. पण अनईच्या नजरेला खिळवून ठेवणारी वस्तू होती एक काचेचा पक्षी. तो पक्षी इतका सुंदर होता की प्रकाशात तो इंद्रधनुष्याचे रंग पसरवत होता. अनईने तो विकत घेतला आणि आपल्या खिडकीजवळ ठेवला. त्या रात्री चांदणं घरात शिरलं आणि पक्षाच्या पंखांवर आदळलं. अचानक खोलीत एक गूढ प्रकाश पसरला. पक्षाचे पंख हळूहळू फडफडू लागले. अनई स्तब्ध झाला. काचेचा पक्षी जिवंत झाला होता. त्याने एक मधुर पण अपरिचित आवाजात सांगितलं, "मी आकाशाचा दूत आहे. तुला एक गुपित दाखवायला आलो आहे." क्षणातच अनई स्वतःला उंचावर तरंगताना पाहतो. घर, गाव, शेतं मागे पडतात आणि तो पक्षाच्या सोबत आकाशात झेप घेतो. ते ढगांपलीकडे गेले. चांदण्यांनी भरलेल्या आभाळातून पक्षी त्याला एका प्रकाशी दरवाजापाशी घेऊन गेला. त्या दरवाजातून आत पाहिलं तर तिथं दुसरंच विश्व होतं. तेथे डोंगर काचेसारखे पारदर्शक, नद्या चांदीसारख्या झळाळणाऱ्या आणि हजारो रंगीत पक्ष्यांचा थवा चमकत होता. त्यांचा प्रत्येक आवाज घंटानादासारखा गुंजत होता. अनई थक्क झाला. त्याच्या अंगावर काटा आला, कारण त्याने पहिल्यांदाच कल्पनेपलीकडचं जग पाहिलं होतं. पक्षी म्हणाला, "हे जग फक्त निवडक लोकांनाच दिसतं. तू त्यापैकी एक आहेस. पण हे गुपित तुझ्या मनातच राहील. सकाळी तू परत येशील, पण ही आठवण कायमची तुला हाक मारत राहील." क्षणाभरात सर्व अदृश्य झालं. अनई पुन्हा आपल्या पलंगावर होता. टेबलावर तोच काचेचा पक्षी पडलेला होता, शांत, निश्चल. पण त्याच्या डोळ्यात अजूनही आभाळाचे प्रतिबिंब चमकत होतं. त्या दिवसानंतर अनई नेहमी शांत हसत राहिला. कुणालाच समजलं नाही, पण त्याला माहीत होतं की त्याने एका अद्भुत जगाची दारं पाहिली होती. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर यापुढेही अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच गोष्टीला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.